दुर्बल घटक आघाडी दुर्बल घटक आघाडी आहे लई भारी झटे जन कल्याणासाठी झटे जन कल्याणासाठी झटे जन कल्याणासाठी झटे गोरगरिबांच्यासाठी झटे गोरगरिबांच्यासाठी सामाजिक कार्यात जी मोठी रजी जी जी सामाजिक कार्यात जी मोठी रजी जी जी सामाजिक कार्यात जी मोठी रजी जी 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 शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची ही दुर्बल घटक आघाडी सर्वसामान्यांच्या हितासाठी रणात उतरली आहे. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यासाठी सर्वांना सुखसोयी देण्यासाठी ह्या दुर्बल घटक आघाडीचे झुंजार नेते माननीय विलास रुपवते साहेब आहेत. जनसेवा हेच त्यांचे ध्येय आहे. तर ऐकू आपण या पोवाड्यातून दुर्बल घटक आघाडीचे उद्दिष्ट व ध्येय. ऐकूया देवुनी ध्यान ऐकूया देवुनी ध्यान सारे आपण विविध योजना या हर्षान विविध योजना या हर्षान विविध योजना या हर्षान ज्यात आहे सर्वांचे कल्याण ज्यात आहे सर्वांचे कल्याण ज्यात आहे सर्वांचे कल्याण शाहीर हा गातो अभिमानान हजी जी जी शाहीर हा गातो अभिमानानं जी 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 तर मंडळी आपल्या महाराष्ट्राची आज अवस्था हलाखीची. निंदा होते शेतकऱ्याची मिळेना किंमत नीट मालाची. डोईवर ओझी झाली कर्जाची संख्या वाढली आत्महत्येची. किंमत कळेना बळीराजाची किंमत कळेना त्याच्या श्रमाची. पण आता दखल घेणार शेतकऱ्यांची पण कोण? दुर्बल घटक आघाडी त्यासाठी दुर्बल घटक आघाडी त्यासाठी करील कामे मोठी राहील उभी शेतकऱ्याच्या पाठी. राहील उभी शेतकऱ्याच्या पाठी राहील उभी शेतकऱ्याच्या पाठी झटेल त्यांच्या कल्याणासाठी झटेल त्यांच्या कल्याणासाठी झटेल त्यांच्या कल्याणासाठी आणील घास सोन्याचा ताटी रजी जी जी अनिल घास सोन्याचा ताटी रजी जी जी अनिल घास सोन्याचा ताटी रजी जी 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 हा तर आपली ही दुर्बल घटक आघाडी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उचित हमी भाव मिळवून देणार. शेती विमा मोफत देणार. शेतकऱ्यांसाठी वार्षिक मानधन 10,000 रुपये देणार. शेती सिंचन मोफत देणार. गावोगावी शेतकऱ्यांसाठी मोफत औषध उपचार सुविधा देणार. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मोफत देणार आणि शेतकऱ्यांच्या मुलासाठी सरकारी नोकरीचे प्रशिक्षण व आरक्षणही देणार. भारतीय सैनिक महान भारतीय सैनिक महान जागे रात दिन म्हणून आम्ही जगतो सुखान. म्हणून आम्ही जगतो सुखान म्हणून आम्ही जगतो सुखान तरी नात्याला आजमान तरी नात्याला आजमान तरी नात्याला आजमान नाही राहिली आम्हा जाण रजी जी जी नाही राहिली आम्हा जाणार जी 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 नाही राहिली आम्हा जाणार जी 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 पण आता ही दुर्बल घटक आघाडी भारतीय सैनिक कल्याण योजना राबवणार. सैनिकांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण देणार. शहीद सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी सरकारी नोकरी देणार. सैनिकांसाठी 1000 चौरस फूट क्षेत्रफळाचे घर मोफत देणार. बंधूंनो, आज क्रिकेटपटूंना
आणि फिल्मी नटांना करोडो रुपये मानधन दिले जाते, पण आपल्या शेतकऱ्यांचा आणि जवानांचा कोणी विचारच करत नाही. अरे असली हिरो तर शेतकरी आणि भारतीय जवान आहेत. त्यांना चांगल्या सुविधा मिळतच नाहीत. ते आहेत म्हणून आपण सारे सुरक्षित आहोत. पण आता शेतकरी आणि भारतीय सैनिकांसाठी आपली दुर्बल घटक आघाडीच लढेल आणि त्यांचा सन्मान करेल. सामान्य नागरिकांचे भारी हाल. सामान्य नागरिकांचे भारी हाल करीना कोण भल. त्यांना पुरेशी सुविधा नाही. त्यांना पुरेशी सुविधा नाही. त्यांना पुरेशी सुविधा नाही. जगणं कठीण झालंय. जगणं कठीण झालंय. जगणं कठीण झालंय. मिळत नाही त्यांना सुख सोयी रजी जी जी. मिळत नाही त्यांना सुख सोयी रजी जी जी. मिळत नाही त्यांना सुख सोयी रजी जी 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 जी. पण काही घाबरायचे कारण नाही. आता ही दुर्बल घटक आघाडी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी आहे. तुम्हाला सुख सोयी देण्यासाठी घरगुती वापराच्या विजेचे बिल आता 200 रुपये मर्यादित करणार. पिण्याचे पाणी सर्वांना मोफत देणार आणि शहरातील झोपडपट्टी वासियांना 600 फूट क्षेत्रफळाचे घर मोफत देणार. ग्रामीण भागातील रहिवाशांना 1000 फूट क्षेत्रफळाचे घर मोफत देणार. बालवाडी ते उच्च माध्यमिक प्रवेश व शिक्षण मोफत देणार. दुर्बल व आर्थिक मागासलेल्या जनतेसाठी खासगी हॉस्पिटल बिलात 30% सवलत देणार. विधवा, देवदासी महिला व पुरुष, अंध, तृतीयपंथी, अपंग आणि घरेलू कामगार महिला व परित्यक्ता महिलांसाठी वसाहत बनवून त्यांच्यासाठी 600 चौरस फुटाचे घर मोफत देणार व त्यांची महामंडळे बनवून त्यांच्या रोजगारासाठी 2 लाख कर्ज देऊन 1 लाखाची सबसिडी देणार व त्यांचा नव्याने सर्वे करणार. संजय गांधी निराधार योजनेमध्ये दारिद्र्य रेषेची अट वार्षिक उत्पन्न 1.5 लाख करणार व विधवा महिलांना आजीवन मासिक 5,000 रुपये मानधन देणार. घरगुती वापराच्या गॅसची 400 रुपये किंमत करण्यात येणार. बचत गटाच्या महिलांसाठी बचत गटातील महिलांसाठी 10 लाख रुपयापर्यंत कर्ज देणाऱ्यांना 50% सवलत देणार. समाजातील लुप्त पावलेल्या जाती जमातीतील कलावंतांच्या सुप्त गुणांना आणि कलेला वाव देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ तयार करणार. कलावंतांचा राखून मान. कलावंतांचा राखून मान देऊन मानधन 5,000 महिन्याला. 5,000 महिन्याला. 5,000 महिन्याला. जपू आपल्या संस्कृतीला. जपू आपल्या संस्कृतीला. जपू आपल्या संस्कृतीला. जगू द्या कलावंतांना जी जी जी. जगू द्या कलावंतांना जी जी जी. जगू द्या कलावंतांना जी 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 जी. आपली दुर्बल घटक आघाडी जीवन, जनलक्ष्मी, बंधन, अन्नपूर्णा, महावीर, स्वातील, सौधार, पारस, धनलक्ष्मी या सर्व पतसंस्थांनी बचत गटाला दिलेले सर्व कर्ज माफ करणार. सरकारी रुग्णालयातील शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री मोफत उपलब्ध करून देणार. कर्करोगग्रस्त व्यक्तींना रुपये 10 लाख पर्यंतचे उपचाराची व्यवस्था करून देऊन उच्च माध्यमिक बेरोजगारांना रुपये 5,000 मासिक बेरोजगारी भत्ता तसेच 7वी, 8वी, 9वी पर्यंत शिक्षण झालेल्या बेरोजगारांना मासिक 2,000 रुपये भत्ता देणार. आणि पोलिसांसाठी 600 चौरस फूट क्षेत्रफळाचे घर 2 लाखापर्यंत देणार. आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर वैद्यकीय उपचार मृत्यूपर्यंत मोफत देणार. खासगी वाहन चालकांसाठी शासकीय यंत्रणा बनवून व त्यांची नोंदणीकृत करून त्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेची हमी देऊन त्यांना सर्व्हिस फंड व
व मेडिक्लेम सारख्या सुविधा उपलब्ध करून देणार. मॉल, खाजगी दुकाने, क्वार्टर्स तसेच नाका कामगार यांच्यासाठी शासकीय यंत्रणा बनवून व त्यांची नोंदणीकृत करून त्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेची हमी देऊन त्यांना सर्व्हिस फंड व मेडिक्लेम सारख्या सुविधा उपलब्ध करून देणार. ऑटो रिक्षा, टॅक्सी, ट्रक चालकांना प्रत्येकी ₹5 लाख इन्शुरन्स तसेच त्यांच्यासाठी महामंडळाची स्थापना करून वाहन कर्ज देण्याची तरतूद करणार. सर्वस्तरीय शिक्षकांसाठी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रांशी निगडीत समस्यांचे निवारण करणार. दैनिक रोजगारी कामगार व फेरीवाल्यांना कायमस्वरूपी रोजगार व्यवस्था करून देणार. आदिवासींसाठी मोफत शिक्षण व सरकारी नोकरींची व्यवस्था करून 80 ते 100% अपंग मतिमंद असणाऱ्यांना मासिक अनुदान ₹5,000 देणार. तृतीयपंथीयांची छेडछाड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना समाजात समानतेचे स्थान निर्माण करून देणार. ठरवूया आता सर्वांनी ठरवूया आता सर्वांनी सकले जनांनी रूपवते साहेबांना साथ देऊ. रूपवते साहेबांना साथ देऊ. रूपवते साहेबांना साथ देऊ. दुर्बल आघाडीत सामील होऊ. दुर्बल आघाडीत सामील होऊ. दुर्बल आघाडीत सामील होऊ. कमाल साऱ्या दुनियेला दाबू